मुंबईच्या महापौरपदावरून आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही. फडणवीस दावोसवरून आल्यानंतर चर्चा होईल. मतांशी प्रतारणा करून कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही. एकनाथ शिंदेंकडून भूमिका स्पष्ट. शिवसेना पक्ष बार्गेनिंग करणारा नाही. आमची लढाई सत्ता खुर्चीसाठी नसून महाराष्ट्राच्या विकासासाठी. विरोधकांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत. महापौरपदासाठी अडीच वर्ष फॉर्म्युल्याच्या वृत्तावर शिंदेंची प्रतिक्रिया. कुणालाही सहजपणे महापौर बसवणं मुंबईमध्ये सोपं नाही. कोणत्याही स्थितीमध्ये शिंदेंचा महापौर होणार नाही. मुंबईत कुणाला बसवायचं हे दिल्लीमध्ये ठरलंय. संजय राऊतांची टीका. मुंबईतील नगरसेवक शिंदेंसोबत शिंदे साहेब योग्य निर्णय घेतील. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. शिंदेच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक 52 तासांपासून वांद्र्यातल्या हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये मुक्कामी. नगरसेवकांना मार्गदर्शन केलं. गटनेता निवडीनंतर सर्वजण आपापल्या प्रभागामध्ये जातील. शिंदेंची माहिती. पुढील आदेशाची वाट पाहतोय. ताज लँड्स एंडमधील नगरसेविका अंजली नाईकांची TV9ला प्रतिक्रिया. शिवसेना घाबरणारी पार्टी नाही. ठाकरे यांचे नगरसेवक सांभाळावेत. एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा. तर शिंदेंकडून भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न. राऊतांचा आरोप. पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका. भाजपच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेला 8 ते 10 दिवस लागतील. 2 वर्ष भाजपला ठाण्याचं महापौर पद द्या. ठाण्यामध्ये भाजपचा 100% स्ट्राईक रेट. भाजपच्या निरंजन डावखरे यांचा दावा. तर वरिष्ठ निर्णय घेतील. नरेश मस्केंकडून स्पष्ट. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंचे नगरसेवक गेम चेंजर ठरणार. महापौर पदासाठी भाजपला 12 तर शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज. इतर पक्षातील नगरसेवक फोडण्यासाठी बार्गेनिंग सुरू. 9 नगरसेवक ठाकरेंच्या निगराणीखाली. सूत्रांची माहिती. नगरसेवक यशवंत किल्लेदार यांची मनसेच्या गटनेतेपदी निवड. सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उद्या कोकण भवनाला जाऊन गट स्थापन करणार. आम्ही मराठीचा मुद्दा घेऊन काम करू. किल्लेदारांची प्रतिक्रिया. एकत्र यायचं असल्यास सत्तेमधून बाहेर पडा. शरद पवारांची विचारधारा वेगळी आहे. आमदार उत्तम जानकरांचा अजित पवार यांना सल्ला. मालेगाव महापालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं MIMकडे पाठिंबा मागितला. पण आम्ही प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. इम्तियाज जलील यांचा दावा. वंचित बहुजन आघाडीमुळे उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसणार. वंचितच्या 2 नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 40 वर. तर उपमहापौरपद वंचितला मिळण्याची चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत. पक्षातील आमदारांच्या कामगिरीवर शिंदे नाराज. शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार. सूत्रांची माहिती. 22 जानेवारीला राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदाची सोडत निघणार. आजच महापालिका निवडणुकीनंतरचं गॅझेट काढा. नगरविकास विभागाचे आदेश. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती. मुंबईमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी पक्षामध्ये लॉबी. सभागृहात 227 निवडून आलेले तर 10 स्वीकृत नगरसेवक उपस्थित असतील. नामनिर्देशित सदस्यत्वासाठी इच्छुकांची पक्षश्रेष्ठींची मनधरणी. जागतिक गुंतवणूक परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसच्या दौऱ्यावर. आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यावर राज्य सरकारचा भर. यंदा 16 लाख कोटीहून अधिकचं उद्दिष्ट. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये बुधवारी अंतिम सुनावणी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाबाबतही फैसला होणार. मुंबईमध्ये लवकरच 30 मजली बिहार भवन उभारणार. नितीश कुमार सरकारकडून 314 कोटी 20 लाखांचा निधी मंजूर. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पालघर जिल्ह्यामध्ये लॉंग मार्च. डहाणू चारोटी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत माकपाचा पायी मोर्चा. वाढवण मुरबी बंदरासह रोजगार हमी कायद्यातील बदलांना माकपाचा विरोध.